अभी जो मैंने मीडिया पे वीडियोस देखे हैं वो पुलिस वालों ने मीडिया को दिए दिए हैं, बट वो क्रॉप्ड वीडियो है, वहाँ पे पूरा सिनेरियो मेंशन नहीं किया गया है। वहाँ पे जहाँ से ये वीडियो लिया गया वहाँ 4 कैमरे और थे, उनका व्यू नहीं दिखाया गया है, सिर्फ वो एक ही व्यू दिखा रहे। वहाँ पे और भी अदर शॉपकीपर्स की कैमरास थे, उनका भी मैं वहाँ जाके इंक्वायरी किया स्पॉट पे, बट वो एक्सेस दे नहीं रहे। वो बोल रहे कि पुलिस वालों ने मना किया है। और अगर जो ये कमेंट्स में देख रहा हूँ कि इनकी गलती नहीं, से कार वाले की कोई गलती नहीं है, तो मैं बोल रहा हूँ कि वो रुका क्यों नहीं, उसकी गलती नहीं थी तो। अगर और मैं जब गया था तब वहाँ पे मेरे पापा की सांस चल रही थी, वो जिंदा थे तभी। अगर वो चाहता तो उनकी हेल्प कर सकता था, वो अभी बच सकते थे। अगर वो उसी ऑन द स्पॉट अगर उनकी हेल्प करता तो वो भागा क्यों वहां से। यही मेरी डिमांड है पुलिस वालों से कि मुझे जस्टिस दी जाए। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सकाळी 9 ते 10च्या दरम्यानची घटना आहे। यामध्ये दुचाकी जे स्वार होते त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे आणि एकाला जखमा झालेल्या आहेत। यामध्ये MG हेक्टर या गाडीने यात हा अपघात झाल्याचं निष्पन्न होत आहे। यामध्ये अविनाश मुता म्हणून यातील जे चालक आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। संबंधित जो चालक आहे तो कल्याण येथील व्यावसायिक आहे आणि याचा तपास जो आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत PSI माळी हे करत आहे। अपघात केल्यानंतर पडल्याच्या नंतर त्यांनी परत त्या जखमी व्यक्तीच्या अंगावर गाडी हा तपास सुरू आहे। यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसं सांगितलेलं आहे की माघार रिवर्स घेऊन परत गाडी घेऊन तो पुढे पळाल्याचं सांगत आहे। त्यानुसार पुढील तपास आम्ही करत आहोत। सध्या आरोपी आमच्याकडे असून त्याची वैद्यकीय चाचणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील अजून कायदेशीर कारवाई करत आहोत। ते बहुतेक गोल्ड व्यापारी आहेत आणि कल्याण येतं त्यांचं व्यवसाय। आपलं नाव काय आहे, तुम्ही काय बघितलं? अतुल रमेश चौरसिया। सकाळच्या टायमाला मी रिक्षा स्टँडला उभा होतो का आपला टू व्हीलरवाला पुढे चालला होता, कारवाला सुचट होता, त्यांनी ठोकली ना मागे लेफ्ट साइडवरून त्यांनी पहिला ठोकली गाडी, मग त्यांनी रिवर्स हलका घेऊन मग परत अंगावर टाकून गाडी तो निघून गेलाय। सकाळी 9:10 नाही तर 9:12 झाली। 9:24 मी काय अँब्युलन्सला फोन केलाय। पुढे तो स्पीड जास्त होती कारची आणि हा बाप पोरा दोन्ही चालले होते सकाळच्या टायमाला। अँब्युलन्स आला, माझ्या नाव ऍड्रेस सगळं विचारलं पण अँब्युलन्स आला नाही। अँब्युलन्स आलीच नाही। 9:24 पण नाही आली अँब्युलन्स, तेव्हा कॉल केला। इथं कल्याण हॉस्पिटलला घेऊन गेले। ते त्यांचे पोरा आणि आई वडील आले, ते पोरा आणि बायको आली त्यांची आणि एक रिक्षा होता ते घेऊन गेले। शेवटपर्यंत अँब्युलन्स त्यांनी त्यांच्या ऑटो मध्ये घेऊन गेले।